जसं मी सांगितलं की सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय. आपण एखाद्या उपक्रमामध्ये काम करतो. दररोज एखादी गोष्ट, दररोज एक गोष्ट आपण करतो आणि ती गोष्ट त्याच पद्धतीनं करतो का? आणि हे दररोज आपण कशासाठी करतो? फक्त महिना अखेर एक पगार मिळावा आपल्याला, ह्याच्यासाठी आपण करतोय? दररोज कंपनीमध्ये जाऊन काम करतो. एक ठराविक वेळ झाली की घरी परततो. 2 टाईमचं जेवण. काय असं आपण एक्सलन्स काय करतो? कशासाठी ती दररोज कामावर जायचं, दररोज तेच जीवन जगायचं, याची प्रेरणा काय? आपली ध्येय काय आहे? लॉंग टर्म प्लॅनिंग काय आहे? शॉर्ट टर्म प्लॅनिंग काय? शॉर्ट टर्म गोल्स काय? असं म्हणतात की गोल्स आर द बेस्ट फ्रेंड्स. गोल्स आर बेस्ट फ्रेंड्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजर. आपलं जीवन हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, रिगरियस प्रोजेक्ट आहे. आणि मग आपले ध्येय, आपले गोल्स आपण ॲचिव्ह करतो का? शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स. पीटर ड्रकर म्हणतो की इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही नियोजन करण्यात अपयशी ठरलात, कानाडोळा केलात, तर तुमचा प्लॅन अपयशी नक्कीच होणार आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये नियोजन. मग आपण व्यवसाय करतो, आपली नोकरी करतो हा एक आपण व्यवसायच करतो, बरोबर. आपले स्किल्स देतो आणि त्याच्यामध्ये आपण जसं उत्कृष्टता यावी त्याच्यासाठी आपण नक्की काय करतो. जसं मी सांगितलं की आपण अगदी आपला किराणा मालाचं दुकान आहे, आपण सॉफ्टवेअर IT सेक्टरमध्ये काही प्रोग्रॅमर म्हणून काम करतो, डेव्हलपर म्हणून काम करतो, डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करतो, किंवा आपण अगदी रॉकेट सायन्स, एरोनॉटिकल्स, केमिकल इंजिनिअरिंग अशा डिफिकल्ट इंडस्ट्रीजमध्ये काम करतो. ह्या इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे लोक, त्यांना आपण प्रोफेशनल्स म्हणतो. तो प्रोफेशनल्स आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आणि आपल्या अगदी छोट्या व्यवसायात आपण तो का आणू शकत नाही? मी तुम्हाला याच्याविषयी अगोदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज पुन्हा सांगतो. उदाहरणार्थ, एखादं स्किल्स, एखादा अट्टाहास काय असतो? असं म्हणतात की एक्सलन्स इज अ हॅबिट. सर्वोत्तम काम करणं ही एक सवय आहे आणि ही सवय आपण याची जपणूक कशी करतो? मी जसं सांगितलं की रोज आपण कामावर जातो, रोज आपण व्यवसायामध्ये आपला एक शटर ऑन ते शटर डाऊन किंवा लॉग इन लॉग आउट पर्यंत जवळजवळ कमीत कमी 9 ते 12 तास आपल्या व्यवसायामध्ये दररोज देतो. तर ह्या मागची प्रेरणा काय आहे? फक्त पैसा हा प्रेरणा आहे का? उदाहरणार्थ एक मी सांगेन की आपण शिक्षक आहात. आपल्या भारतामध्ये अनेक भाषा शिकवल्या जातात, शिकवल्या जातात. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बाकी इतर विषय. आपण म्हणतो की जगावर राज्य करणारी भाषा म्हणजे
इंग्रजी. म्हणजे इंग्रजी आज ही जगातील बिझनेस लँग्वेज म्हणून ओळखली जाते. हा डॉमिनन्स आहे. हा डॉमिनन्स कशामुळे, कोणामुळे? हा तो अट्टाहास इंग्रजांमुळे आहे का? तिथली ती विद्यापीठ ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, आता तर हार्वर्ड, इथे शिकणारी मुलं ही एक्सलंट. आपल्याकडे आहेत IIT, IIM, मुंबई विद्यापीठ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आजचा एक व्यवसाय किंवा उपक्रम म्हणजे शिक्षक नेहमी असाधारण असतात. शिक्षक कधीही साधारण नसतात. हा जो क्लास आहे, शिक्षकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे का हा जो क्लास आहे तो माझा क्लास आहे आणि ह्या क्लासमध्ये जे विद्यार्थी घडतात ते सर्वोत्तम असले पाहिजे. हा अट्टाहास पाहिजे. मी कोणता विषय शिकवतो, मी उदाहरणार्थ संस्कृत शिकवतो, तर ह्या क्लासमध्ये मी जगाचं काही मला माहीत नाही, परंतु ह्या क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला संस्कृत हा विषय आवडीचा विषय असावा आणि त्या विद्यार्थ्याला दररोज या क्लासमध्ये बसणं अत्यंत आवडीची बाब असावी, आवडीची गोष्ट असावी. हे एक माझं गोल्स असावं. माझ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडतीलच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो विषय आहे हा संस्कृत भाषेचा विषय आहे, तो सर्वात आवडता विषय असेल, हे माझं गोल असलं पाहिजे. ॲज अ शिक्षक म्हणून, ॲज अ प्रोफेसर म्हणून हे माझं ध्येय असावं. आणि दररोज ही मुलं माझ्या क्लासमध्ये यावीत. अगदी शाळेत कशासाठी यावीत, तर मग संस्कृतचा आमचा क्लास होतो ह्याच्यासाठी यावीत. हा अट्टाहास जोपर्यंत शिक्षक करत नाही तोपर्यंत ती भाषा आणि तो विषय त्या विद्यार्थ्यांना आवडणार नाही. आणि एकदा का तो विद्यार्थ्यांना आवडला की तो विषय तो जगावरती मुलं, आपण बोलतो की मुलं ही भविष्य आहेत. आपल्या देशाचं भविष्य आहे, आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे, आपल्या राज्याचं भविष्य आहे, त्यांच्या परिवाराचं भविष्य आहे. हे भविष्य घडवणं म्हणजे शिक्षक काम करत असतो. तो अट्टाहास आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. ह्याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस, की माझं उद्दिष्ट काय आहे, मी काय कार्य करतो, ती मी कोणत्या प्रेरणेने कार्य करतो, माझ्या कार्यामध्ये किती आवड आहे, माझ्या सोबत कोण काम करतायत, माझ्या वर्गात कोण विद्यार्थी आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स काय आहे. हे जर गणित एक्सलंट असेल आणि हे एक्सलन्स असावं, म्हणून ह्याला म्हणतात एक्सलंट. एक्सलन्स इज ॲन हॅबिट. सर्वोत्तम कार्य करणं ही एक सवय आहे आणि ह्याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस. मला माझी उद्दिष्ट माहीत आहेत, मी काय कार्य करतो हे मला माहिती आहे आणि माझ्यासोबत जेवढी लोक काम करतात, कार्य करतात, माझ्या क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना हा आपला विषय आहे, संस्कृत असेल, मराठी असेल, तो अत्यंत आवडीचा विषय व्हावा, आवडीचा विषय आहे. आणि माझ्या क्लासमुळे ही मुलं दररोज स्कूलमध्ये यावीत, शाळेत यावीत, हे माझं उद्दिष्ट असावं. माझ्यामुळे जर ते विद्यार्थ्यांना हा विषय नको, हे फेलियर कोणाचं आहे, हे अपयश कोणाचं आहे, तुला तुझ्या
अ, तुझ्या शोकेसमध्ये किती ट्रॉफीज भेटल्यात विथ आजचं एक्सलन्स म्हणजे काय, माझ्या शोकेसमध्ये किती मला ट्रॉफीज भेटल्यात, किती मला मानांकन नामांकनं भेटलीत, नॉमिनेशन्स भेटलेत, किती पारितोषिक भेटलीत, किती लोक मला ओळखतात, म्हणजे हे आज एक्सलन्स आहे. तर हा एक्सलन्स नसावा. एक्सलन्स असावा की मी जे कार्य करतो आणि माझे जे सहकारी आहेत, माझे जे विद्यार्थी आहेत ते सर्वोत्तम आहेत, त्यांना हा विषय अत्यंत आवडीचा विषय, आणि ह्या विषयाच्या हा संस्कृतचा क्लास आहे, या क्लासमुळे ती मुलं शाळेत येतात. हे तुमचं सर्वोत्तम यश असावं. ह्याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस. माझ्या वर्गामध्ये मी किती वेळ बसतो, माझ्या वर्गात काय काय वस्तू आहेत, हे एक सॉर्टिंग अँड अलर्टनेस ते असावं. परंतु सर्वात एक्सलन्स काय, शिक्षकासाठी एक्सलन्स काय, की माझा विषय, माझा क्लास, ह्या क्लासमुळे माझे विद्यार्थी शाळेत यावी, दररोज यावी. आणि त्या माझा जो विषय आहे, माझा जो संस्कृतचा क्लास आहे, मराठीचा क्लास आहे, मराठीचा विषय आहे, इंग्रजीचा विषय आहे, ह्यामुळे हा विषय, ही भाषा त्या मुलांना सर्वात प्रिय असावी. हे याला म्हणतात एक्सलन्स. आशा करतो तुम्हाला अत्यंत थोड्या शब्दात माझं म्हणणं पटलं असेल. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब, शेअर विथ युअर फॅमिली.